हॅलो, मी पल्लवी. खूप दिवसापासूनची इच्छा होती की हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा, पण काही ना काही काम निघतच जातं आणि आपली कामं अशी असतात, तुम्हाला तर माहिती आहे, ज्या स्त्रिया वर्किंग असतात त्यांना आणि व्हिडिओ बनवता बनवता खूप वेळ होऊन जातो. तरी पण मी आता प्रयत्न करते आहे की रोज एक तरी व्हिडिओ टाकायचा किंवा अपलोड करायचा, कारण आपण जे करतो ते खरंच आपल्या मुलांसाठीच करत असतो. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे मी अधिक मासात केलेल्या सेवा. तर सगळ्यात महत्त्वाचं स्वयंपाकापासून सुरुवात करूया. तर आजचा स्वयंपाक होता कबीरसाठी बनवणार होती मी संध्याकाळी कचोरी, पण ते स्वयंपाक करताना जर मध्ये करून ठेवली म्हणजे मसाला जर करून ठेवला तर तो आपल्याला आयत्या वेळी कामात पडतो. त्यामुळे मी कबीरसाठी हा जो मसाला रेडी करून ठेवला आहे कचोरीसाठी. त्यानंतर आम्हाला सगळ्यांना कढी खूप आवडते. तुम्हाला पण आवडत असेल तर तुम्ही नक्की कढी अशी करून बघा, कारण की ही साधी सोपी पद्धत आहे कढी करण्याची. जास्त काही नाही, फक्त मी जिरं, खोबरं, कढीपत्ता आणि आलं लसूणाची पेस्ट करून फक्त कढीमध्ये टाकत असते आणि कढी इतकी छान लागते, खूप छान पण लागते आणि मेन म्हणजे मुलांना खूप आवडते. त्यामुळे मी एक दिवसानंतर कढी नक्की करत असते. त्यानंतर आमच्यासाठी स्वयंपाक पण बनवायचा होता, तर कढी भाजी आपली रेडी झाली होती. त्यानंतर म्हटलं की आपण नेहमी खूप बिझी असतो, पण आम्हाला खूप दिवसापासून अधिक महिन्यातल्या सेवा करायच्या होत्या. तशी मी रोज मंदिरात जात असते आणि रोज रोज काय तेच तेच ब्लॉग टाकायचे मंदिरात जाण्याचे. त्यामुळे मला हा एकच व्हिडिओ बनवायचा होता. आता माझा स्वयंपाक पण रेडी झाला होता, त्यामुळे मला संध्याकाळची तयारी करून ठेवायची होती. आणि स्वयंपाक करायचा म्हणजे कसा असतो माझा स्वयंपाक, एक पोळी टाकायची, समोर जायचं, म्हणजे घरीच शॉप असल्यामुळे खूप सारख्या समोर मागे चक्रा होतात. त्यामुळे मला स्वयंपाकाला पण खूप वेळ लागतो. कधी मिस्टर असतात, कधी नसतात, कधी मुलं पण त्रास देतात. त्यामुळे मला स्वयंपाक करायला कमीत कमी जिथं 2 तास लागायचे तिथं हमखास 3-4 तास लागून जातात. कसं असतं की तवा टाकायचा, परत पोळी करायची, परत बंद करायचा गॅस, परत स्टुडिओमध्ये समोर जायचं, परत मागे यायचं, असं करता करता खूप वेळ होऊन जातो आणि मला स्वयंपाकाला पण खूप वेळ लागतो. आणि त्यातमध्ये व्हिडिओ जर काढायचा असला तर अजूनच जास्त वेळ लागतो. पण चला, मला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हणून शॉर्टमध्ये थोडासा बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आज शिवरात्र होती, त्यामुळे मी म्हणजे प्रत्येक वेळी शिवरात्र, प्रदोष किंवा पौर्णिमा असेल तर मी मंदिरात जाऊन अशी दिवे लावत असते. आणि कुठली पण आपण जी सेवा करतो ती खरंच मनापासून केली तर त्याची बेनिफिट मिळतातच. कारण आपण जे काही करतो ते सगळं आपल्या मुलांसाठी करत असतो आणि त्यांच्या आरोग्यासाठी करत असतो. कुठल्याही पॅरेंट्सला वाटतं की आपले मुलं खरंच म्हणजे आपल्या मुलांवर कुठलंही संकट नाही आलं पाहिजे. तर माझा ही अंधश्रद्धा नाही आहे, ही एक फक्त प्रामाणिक श्रद्धा आहे आणि माझा विश्वास आहे खरंच आपण जेही करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळते. आणि खरंच तुम्ही पण ट्राय करून बघा. तर हे जे मी बनवत आहे हे मुंग्यांसाठी खाऊ बनवत आहे. हे मी कणिक घेतली आहे, त्यामध्ये तूप, साखर, त्यानंतर काळी तीळ, पांढरे तीळ, रवा आणि थोडीशी साखर घेऊन मी सगळं मिक्स केलं आहे आणि याची मी मोठी अशी पेस्ट बनवून ठेवते. आणि माझ्याकडे यावेळेस काळे तीळ संपले होते म्हणून माझ्या देवाचा जो डब्बा आहे मंदिरामधला त्यातलेच मी थोडेसे घेतले होते. याने असं म्हणतात की आपल्या पृथ्वी दोष नष्ट होतात किंवा आपल्यावर येणारं संकट पण टळते. कारण की आपण असंख्य मुंग्यांना जर खाऊ घातलं तर त्यांच्या पोटात जातं, म्हणजे आपलं अन्नदान होतं. आणि त्यातल्या त्यात आता अधिक महिना सुरू आहे, त्यामुळे मी शक्यतो रोज मंदिरात हे घेऊन जातं. म्हणजे एवढी जर पेस्ट केली तर मला ती 7 दिवस आरामशीर पुरून जाते. तर मी अशी पेस्ट प्रत्येक वेळेस आठवड्यातून 2 वेळा नक्की करते आणि तुम्ही पण ट्राय करा. आपण जास्त दानधर्म नाही करू शकत, आपल्याकडे वेळ पण नसतो आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरच्या लोकांना ते आवडत पण नाही. तर मी रोज मंदिरात जात असते, त्यामुळे मी अशी जी पेस्ट आहे ती रोज घेऊन जात असते. आणि तेही त्यांना सगळ्यांना माहिती आहे, माझ्या घरच्या मुलांना किंवा माझ्या मिस्टरांना. आणि माझं हे काम सुरू असेपर्यंत माझ्या गोड मंजीने इतकी सुंदर पेंटिंग काढली होती. म्हणजे ही पेंटिंग ती खूप दिवसापासून काढत होती, पण तिचा व्हिडिओ नाही काढता आला. मी तुम्हाला आधीच सांगितलं तिला पेंटिंगची खूप आवड आहे. ती तासनतास पेंटिंग करू शकते, कारण की तिचे पप्पाच आर्टिस्ट आहे. त्यामुळे मुलांचं कसं असतं, आईवडिलांची गुण मुलांमध्ये नक्की येतात. तर मंजीने ही खूप अशी सुंदर पेंटिंग काढली आहे. मग मी तिला सहज म्हटलं की मला एक व्हिडिओ काढू दे, कारण की सगळ्यांना आवडेल. इतकी सुंदर पेंटिंग तिने काढली होती आणि सेम तशीच काढली होती जशी ती पोस्टरमध्ये दिसते आहे तशी. तर तोपर्यंत आपल्या इकडे दिवे पण होत आहे रेडी. दिवे झाल्यानंतर हे माझं रेडी झालं होतं मिश्रण. आता मी हे असं खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरत असते आणि खोबऱ्याची वाटी घेऊन मी मंदिरात मुंग्यांना खाण्यासाठी ठेवत असते. तर हे माझे 7 दिवे रेडी झाले होते माझ्या देवाजवळ लावायला, म्हणजे मंदिरामध्ये लावायला.
मी रोज शिवमंदिरात जाते आणि तिथं असे दिवे लावत असते. तर रोज काही लावत नाही, पण प्रदोष, शिवरात्र किंवा अमावस्या, पौर्णिमा असली तर असे दिवे लावले तर असं म्हणतात की आपल्या मुलांचं आरोग्य वाढतं आणि त्यांना चांगली सद्बुद्धी येते. तर असो, आणि हे जे मी तुम्हाला दाखवलं हे गाईची खुरं असतात, आमच्याकडे म्हणतात गोपद्म. तर मी ती रोज सेवा करते. त्यामुळे मी फक्त छोटंसं तुम्हाला दाखवण्यासाठी प्रयत्न केला आहे. कारण रोज रोज ते आपण सेवा करतो तेच व्हिडिओ खूप मोठे होतात आणि लोकांना पण बोर होते. त्यामुळे मी छोटंसं एका व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता माझं सगळं आवरून झाल्यानंतर माझा टायमिंग आहे मंदिरात जाण्याचा 6 ते 6:30 किंवा 7. कारण की यावेळेस माझी सगळी कामं पण झालेली असतात आणि त्यानंतर संध्याकाळी कसं म्हणजे माझे मिस्टर पण घरी असतात, म्हणजे मंजिरीचे पप्पा. त्यामुळे मी अर्धा तास तरी मंदिरात जाऊन येत असते. आणि आता माझं कचोरी पण रेडी झाली आहे आणि कबीरला कचोरी खायची खूप इच्छा होती, त्यामुळे ही कचोरी पण रेडी झाली आणि माझं सगळं आवरून आता मंदिरात जाण्याची पण वेळ झाली होती. माझे सगळा म्हणजे मंदिरात जाण्याची तयारी झालेली आहे. आणि कबीरला पण आता हे खायला दिलं. कबीर तसा रोज मंदिरात येतो, पण त्याला आज जायची इच्छा नव्हती कारण त्याला आज कचोरी खायची होती ना. आणि आज म्हणजे शेवटची शिवरात्र होती अधिक मासामधली. त्यामुळे मी असा छोटासा इथं व्हिडिओ बनवला आहे मंदिरामधला. आणि जी दिवे आहे ते दिवे लावण्याचा काही योग आला नाही, कारण की तो व्हिडिओ घ्यायला कोणी तयार नव्हतं. एक आजी दिसल्या, त्यांनी हा छोटासा मंदिरामधला माझा व्हिडिओ काढला आहे. आणि जो मुंग्यांचा खाऊ आहे तो पण मी आधीच टाकला होता, कारण की तोही व्हिडिओ शूट झाला नाही. मंदिरात यायला खूप वेळ लागून गेला होता. तर तुम्ही कुठलीही सेवा करा, पण ती श्रद्धेने जर केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. आणि आपण जेही करतो ते आपल्या मुलांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आणि आपल्या बिझनेससाठी किंवा आपल्या मिस्टरांसाठी करत असतो. तर खरंच तुम्ही कुठलीही सेवा करा, पण ती फक्त प्रामाणिकपणे करा. अंधश्रद्धा नाही आहे ही, फक्त श्रद्धा आहे आणि माझा विश्वास आहे म्हणून मी करते. मला खूप महादेव आवडतात. म्हणजे मला रोज जर मंदिरात मी गेल्याशिवाय मला अजिबात करमत नाही. त्यामुळे अशाच व्हिडिओसाठी परत भेटूया. तोपर्यंत बाय.